तर पुण्यातल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुणे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणार आहेत। तर स्वारगेट प्रकरणाचा आढावा आता गृहराज्यमंत्र्यांकडूनही घेतला जाणार आहे। याआधी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते। या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। तब्बल 13 पथकं जी आहेत ती सोडण्यात आलेली आहेत आरोपीच्या शोधासाठी। मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे, तो ताब्यात आलेला नाहीये। यापूर्वी त्याच्यावरती 6 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। अहिल्यानगरपासून पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी त्यांना चोऱ्या, लुबाडणूक असे प्रकार केलेले आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणात अजूनही हा दत्तात्रय गाडे काही ताब्यात आलेला नाहीये। अजूनही पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे आणि आम्ही ही दृश्य तुम्हाला दाखवतोय। आरोपीचं जे घर आहे त्या घराला आता टाळं ठोकण्यात आलेलं आहे। सध्या आपण बघतोय जो आरोपी आहे तो फरार आहे आणि घराला टाळं सध्या लावलेलं पाहायला मिळतंय। मात्र घरच्यांची चौकशी झालेली आहे। आरोपीच्या आई-वडिलांची तसंच त्याच्या मैत्रिणीची सुद्धा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। हे त्याचंच घर आहे, त्याच्या राहत्या घराला कुलूप लावलेलं पाहायला मिळतंय।